मुंबईत होतो, काल नगरसेवकांचा फोन आला की उद्या आम्ही भाऊ प्रेस येणार आहे, आपण तुमची उपस्थिती प्रार्थना आहे. मी प्रेस लोक झालो, विषय काय होता मला माहित नव्हता. थोड्या वेळानंतर तिथं कानुसा लागला. आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे, कारण मी पहिल्यापासून इथं आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही, धर्मजात केली नाही, कुठली केलेली नाही. सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा, सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेलं आहे, कामासाठी दिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला. आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माजी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल, ठरलं असेल, काय असेल, त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं. आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं, आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन. नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेतील बरेचसे नगरसेवक तसेच पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आम्ही सुरेशभाऊ खाडे यांच्याबरोबर असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे संजय बापू मेंढे तसेच करण जामदार हेही उपस्थित होते. पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेच्या विकासासाठी आज अखेर मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यांच्या नेतृत्वास पुढे ही संधी मिळणे गरजेचे आहे. मिरजवासियांच्या आशा आकांक्षा पूर्ण करीत मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात विकास कामे होत आहेत. त्यामुळेच आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन एक दिलाने सुरेशभाऊंना पाठिंबा देत आहोत, अशी ग्वाही मिरजेतील आयोजित पत्रकार परिषदेत सर्वच नगरसेवकांनी दिली. या प्रसंगी माजी महापौर इंद्रिसभाई नाईकवडी, माजी सभापती सुरेशबापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे, माजी महापौर स्वर्गीय विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेतपद्म कांबळे, करण जामदार, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, योगेंद्र कांबळे, अतहर नायकवडी, गजेंद्र कुल्लोळी, निरंजन आवटी, गायत्री कुल्लोळी, गणेश माळी, प्रियंका पारधी, पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, शांता जाधव, संदीप आवटी यांच्यासह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. आज या ठिकाणी सर्व नगरसेवकांनी मिळून एक मीटिंग बोलवली आणि पालकमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे सांगितलं. खऱ्या अर्थानं 2018 मध्ये मागची आमची महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळेला आम्ही निवडून आलो आणि त्यानंतर सलग 2 वेळेला महापूर आला आणि त्यानंतर आपण सर्वांना माहीत आहे की कोरोनाचं अखंड जग थांबलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही वार्डात न्याय देऊ शकत नव्हतो. काही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली, त्यावेळेच्या डीपीडीसीच्या माध्यमातून झाली, शासकीय फंडातून आम्ही अनुदान आलं त्या कामं केली. पण काही कामं अजूनही शिल्लक होती. ती कामं खऱ्या अर्थानं आज आम्हाला आम्ही पालकमंत्र्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की मागच्या 20 ऑगस्टला आमची मुदत या ठिकाणी संपलेली आहे आणि 20 ऑगस्टला मुदत संपलेली असताना सुद्धा त्याने आम्हाला न डावलता त्यांच्या स्वतःच्या विचाराचं काम न करता आम्हाला सर्व नगरसेवकांना करून प्रत्येकाने 1-1 कोटी रुपयाचं काम आम्हाला काही ठिकाणी सुचवण्याचं आदेश आम्हाला या ठिकाणी दिले. आमच्या वार्ड नंबर 5 मधले मी असेल, माझे बबिता पेंडे असतील, नगरसेविका मालूमसाहेब गुलाब असतील, नगरसेवक करण जामदार असतील, आम्हाला सर्वांना 1-1 कोटी रुपये देऊन परत वार्ड नंबर 5 मध्ये 4 कोटीचा निधी त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर मुरबाड रस्त्याच्या त्या मुरबाड रस्त्याचे ज्या नाला फुटलेलं होतं त्या संदर्भात सुद्धा मी पालकमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी मला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचं सुद्धा एस्टिमेट आम्ही 4 कोटी गेलेला आहे. त्याचबरोबर राहिलेला जमिनीचा एक प्रश्न मोठा होता मुरबाड रस्त्याचा, तो सुद्धा मार्गदर्शक लावला. आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावामध्ये त्यांनी मागच्या वेळेला मला 1 कोटी रुपये दिले आणि मुरबाड रस्त्याच्या मेन रोड जो महानगरपालिकेतून आम्ही करू शकत नाही, जो जिल्हा परिषदच्या ताब्यातला रस्ता आहे, त्या रस्त्यावरती त्यांनी 1.5 कोटी रुपयाचा 1 कोटी रुपयाचा जमिनीचा आणि त्याच रस्त्याचा 1.5 कोटीचा रस्ता या ठिकाणी आम्ही सांगितल्यानंतर मंजूर दिला. परत त्या भागात राहिलेलं काही जमिनीचा भाग पोहोचला त्यासाठी सुद्धा 1 कोटीचा प्रस्ताव तयार करून पाठवलेला आहे.
त्याची सुद्धा निधी आम्ही उपलब्ध करून देतो असं पालकमंत्र्यांना आम्हाला सांगितलं नाही. प्रस्ताव सुद्धा शासनाला या ठिकाणी निधी पाठवतो. त्यामुळं आम्ही आज सर्वजण वार्ड नंबर 5च्या वतीनं पालकमंत्र्यांचं आभार मानतो. सर्व आमच्या चारही नगरसेवकाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक. आणि गेले 27-28 वर्ष झाले आमचे आणि सुरेशभाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे आहेत. त्या अनुषंगानं आता योगेंद्र थोरात यांनी पण खुणखुण मला सांगितलं की मी काय 20 नंबर वार्डामध्ये निवडणूक लढवणार नाही. सुरेशभाऊंनी मला त्या हिशोबाने ताकीद केलेली आहे, श्वेता तू वार्ड रिकामा सोड. आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेशभाऊ खाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरातांनी आश्वासन दिलेलं आहे. रिपब्लिकन पार्टीचा जो काही प्रोटोकॉल असेल, आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः भाऊंच्या प्रचारासाठी प्रत्येक वेळेला आलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये येतील. आणि मी आता आठवले साहेबांना फोनद्वारे सांगतो की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या सोबत राहण्याचं ठरवलेलं आहे, निर्णय घेतला ठरवलंय. सुरेश बाबू आवटे आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक कायमच राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यासोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे. या पुढच्या कालावधीमध्ये पण बापू आम्हाला जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळे मार्ग तो अपनावू. आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली, त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले, विधानसभेला काय करणार आहे. लोकसभेचा हा विषय वेगळा होता. विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला. सगळे पक्षाचे कुठले होते आणि ते आता आलेले आणि इकडे आलेल्यांची पण भूमिका काय आहे? बघा, आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते, बीजेपीचे होते, अजितदादा पवार गटाचे होते, जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते. जयंत पाटील साहेबांच्या गटामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक गैरहजर होते. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही आज पडगाव आहे, पडगावातून परत आल्यानंतर आम्ही भाऊंची भेट घेऊन भाऊंच्या चर्चा करून निर्णय घेतो.